नमस्कार, शुभ सकाळ. सकाळच्या 7:45 वाजले ते आणि आता पोरांचं सकाळ सकाळ उरकून झाले शाळेत जाण्यासाठी. आज मुलांच्या शाळेमध्ये दिंडीचा कार्यक्रम आहे, त्यामुळे सगळे वारकरी बनले. ती आदूचं घालायचं चालू आहे बूट. काय शिकवताय रे तिला? चालायचं कसं? हा बर. तर सगळ्या मुलांचं आवरून झाले छान, एकदम छोटे गोड वारकरी दिसते ती सगळी. इथं आता गाईचं कोळ दूध काढले, ह्याचं आता खरवस करायचंय. जेवढं खरवस करायचंय तेवढं दूध काढले, बाकीचं कालवडाला सोडले प्यायला. आता शोधून घेते दूध आधी आणि मग ठेवते गॅसवर. दूध शोधून गॅसवर ठेवले आता, आणि ह्याला लाकडाच्या उलतानं हलवायचं. जरी लाकडाचं उलतान नसेल तर एखादं स्वच्छ लाकडाने, दुसरं कुठलंही वापरायचं नाही, कारण स्टीलचं वगैरे वापरलं तर गाईची कास जड येते. त्याच्यामुळे लाकडाच्या उलतानानेच हलवायचं. तर मस्त असा गाईच्या कोळ्या दुधाचा खरवस करून झालाय. आता वाटेत खायला जेव्हा घेईल तेव्हा साखर टाकायची थोडीशी ह्याच्यामध्ये, म्हणजे मस्त लागते खायला. आता लागले मी जेवण करायला, आणि आज आम्ही डोसा, इडली आणि नारळाची चटणी बनवली या सगळ्यांनी जेवायला. गुराज माळावर आणली ती, ह्या कडच्या लाईनीची काल डाळिंब तोडली ती, त्याच्यामुळे आता कडवनं बांधली ती. आज सगळी गुरं म्हशी बांधली ते इकडं, आणि इकडं गाई बांधली ते. गुरं बांधली सगळी. चला आता टमाटा फवारायचा आहे सकाळ सकाळ. 9 वाजले ते सकाळच्या. परत थोड्या वेळानं दुपारून लगेच पाऊस येते. पाऊस आल्यावर फवारून पण काय उपयोग होत नाही, त्यामुळे आता सकाळ सकाळ आलोय टमाटा फवारायला. घरचं काम अजून तसंच आहे, परत गेल्यावर करेल घरचं काम. टमाटा चांगला दिसायला लागला आता खुरपल्यापासून, आणि टमाटे पण लागले ती टमाट्याला. आता दाखवते टमाटे. टमाटे लागले चांगले. चला आता फवारून घेऊ. आता तर सुरुवात केली आता फवारायला. फवारून झाला टमाटा. आता इष्टपेची नळी परत ओढत वर आणली, त्याचा फवारायचा घन सोडवला, आणि आता इथं पाईपलाईनीला जोडली नळी. औषध सोडायचं आता टमाट्याला. निघाले आता मी घरी, आणि आज आमच्या इथनं रस्त्यानं पण बारक्या दिंड्या चालू आहेत त्या. चला आता निघाले मी घरी. आता घरचं काम उरकून परत यायचे माळावर. कपडे धुवायचे, ते पाणी भरायचे, गोरांना पाणी घ्यायचं, माळावरच जावायचं आता. कारण आता दिवसभर लाईट आहे, 8 ते 4 लाईट आहे. इथंच बॅलर भरून ठेवायचं आणि इथंच पाणी दावायचं. आता डाळिंब तोडून तसं डाळिंब इथंच बांधायचे आता गोरं चरायला. घरी आली आता मी. आता कपडे भरपूर यायचे धुवायचे, कपडे धुवून घेते आता. 10 वाजले त्या. रोज ह्या टायमाला कपडे सुकते तिने मी अर्धी. आता आज धुवायलाच उशीर झालाय. धुते पटकन आता, नाही चांगली पिळून वाळत टाकते, म्हणजे वाऱ्याने हडकली तरी परत घरात वाळते ती. कारण आबाळ बघा लगेच आबाळ चालवायचं यायला मागणं. हे ढगारी येत नाही तर पण भेजे दाखवून जाते. तर असं मोठं ढगारी येते ते की आता पाऊस किती पडतोय आणि किती नाही असं वाटतं. येत तर काहीच नाही. चला घेते कपडे धुवून आता. कपडे धुवून झाले सगळे, आणि पाणी पण भरलंय पिण्याचं.
आता शाळावरती ते शाळेला थोडीशी वैरण आणून टाकते आधी आणि मग वैरण टाकूनच रानात जाते. शाळेला वैरण टाकली, पाणी भरलं पाटीत. कालवड बघा इकडं पटांगणात एकटं बसलं एका साईडला. शेळ्या काय करत नाही ते ह्याला, उलट्याला भिवून लांब पळते ते. दुपारच्या 3 वाजले आणि आता आलोय माळावर. डाळिंब तोडायचे आता. काल पलीकडल्या वाटाच्याकडे एक लाईन तोडली, आता हे 2 लाईन तोडायचे त्या. आणि ज्याकडे डाळिंब तोडली ती तिकडे सगळं घोरं बांधलेली ती. चला आता डाळिंब तोडून घेऊ आता. चला घेऊ आता डाळिंब तोडून. 6 वाजल्या आणि डाळिंब तोडून झाले. इकडे एका लाईनीत ठेवली ती, परत इथं एकाच जागेला ठेवली ती आणि परत इकडच्या पण लाईनीत ठेवली ती. 25-26 कॅरेट माल तोडलाय. आता झालं तोडायचं. आता गोरं घ्यायची आणि गोरं घेऊन घरी जायचं. आता पाणी दावून परत जागा बदलून गोरं इथेच बांधली ती. आता गोरं घेऊन घरी जाऊ. अशी फुल भरली ती कॅरेट. घरी आली आता, हातपाय धुवून आणि हातपाय धुवून आता किचनमध्ये आले मी. आणि आज सकाळी इडली आणि डोसे केलतं, त्यामुळं सकाळच्या चपात्या तशाच आहेत. कोणी चपात्या खाल्ल्याच नाही त्या, त्यामुळे आज काय आता स्वयंपाक करायचं नाही. चला स्वयंपाक करायचं नाही. आता ब्लाऊज शिवायला बसते. त्या दिवशी फक्त ब्लाऊजची मागची बाजू शिवली, आता ब्लाऊज पूर्ण करून घेते आज.